नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या घडामोडींची झटपट सुरुवात करूया. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू आहे. मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं दिसून येते. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोष करत अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी ठेका धरलेला दिसून येतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं चिंचोली इथल्या शनी मंदिरात काही काळ विसावा घेतला आणि यावेळी तुकोबांची अभंग आरती पार पडली आणि त्यानंतर रात्रीच्या विसाव्यासाठी पालखी आकुर्डीमधील श्री विठ्ठल मंदिराकडे रवाना झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे आणि त्याआधी ज्ञानेश्वर महाराजांची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेकडून आलेलं भरजरी वस्त्र ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण करण्यात आलं. सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त दरवर्षी हा महावस्त्राचा प्रसाद घेऊन येतात. गेल्या 350 वर्षांची परंपरा असलेल्या इनामदार वाड्यातून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हजरत अनगड शहा बाबांच्या दर्ग्यावरील मानाची पहिली आरती संपन्न झाली. लाखो वारकरी या आरतीसाठी हजर होते आणि या पारंपरिक सोहळ्यानंतर देहूमधील ग्रामस्थांनी पाणवलेल्या डोळ्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखीच्या पुढे नगारा असतो. नगारा आणि चौघड्यांच्या तालात पालखी मार्गस्थ होत असते. नगारा आणि चौघड्यांसोबत पालखीचं स्वागत करण्यासाठी ताशा देखील असतो. तुकोबांच्या पालखीत ताशा वाजवण्याचा मान मुस्लिम कुटुंबीय मुलांनी यांना मिळालेला आहे आणि गेल्या 4 पिढ्यांपासून मुलांनी कुटुंबियांना संत तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते. पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजवलं जातं. विठ्ठल मंदिरातील पुरातन लाकडी सभामंडप रंगबिरंगी पडद्यांनी सजवण्यात आलं, त्यामुळे पुरातन मंदिराचं रूप अधिक खुलून आलं. नांदेड जिल्ह्यातील कंधार इथल्या श्री संत साधू महाराज कंधारकर संस्थानची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. या दिंडीला 700 वर्षांपासूनची परंपरा आहे. संस्थानचे 8वे वंशज मठाधिपती गुरुवर्य हरिभक्त पारायण एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघते. पालखी सोहळ्यासाठी देहू आळंदीत लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेले. धर्मशाळा सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांच्या जेवणावळी पत्रावळी बनवण्याच्या कामाला वेग आलाय. प्रियंका पत्रावळी कारखान्यात महिला कामगारांची लगबग सुरू झाली. भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावात मंदिराच्या बाजूचं जुनं पिंपळाचं झाड उन्मळून पडलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेच्या मान्सूनपूर्व छाटणीत या झाडाची छाटणी का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतो. राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे आणि असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान घटलं असून पावसाला पूरक ठरणारं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आणि त्यामुळे तिथली वाहतूक बंद होण्याच्या मार्गावरती आहे. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी इथे 3 घरांवर वडाचं झाड कोसळलं आणि यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालं. हिंगोलीमधील ब्रह्मपुरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दुरावस्था झाली आहे. एक खोली पावसात गळते तर दुसऱ्या खोलीवरील पत्रे वादळामध्ये उडून गेलेत. त्यामुळे नवीन वर्गखोल्या द्या अथवा तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी पालकांनी केली. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णांक 5 मीटरनं उघडण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे धरणातून 6145 क्युसेक्स पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमधनं माजी आमदार वसंत गीते यांच्या नाशिकमधील कार्यालयावर अतिक्रमण पथकानं कारवाई केली आहे. ही कारवाई सूड भावनेनं केली जात असल्याचा आरोप गीतेंनी केलाय. कारवाई दरम्यान शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई नाक्यावर जमले होते आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोडा आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, वसंत गीतेंचं हे कार्यालय तसं मुंबई नाक्यावरती वर्षानुवर्ष तिथे नाशिककर बघतात, पण आता यावेळी जी काही अतिक्रमण कारवाई जी आहे, अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे, ती नेमक्या कोणत्या भागाला घेऊन गेली काही कळू शकलंय का? नाशिकच्या मुंबई नाक्यावर वसंत गीते यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या परिसरात अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केलेली आहे. त्याची
ही थेट दृश्य बघतोय. आजूबाजूला असलेलं जे अतिक्रमण आहे ते आता या ठिकाणी हटवलं जात आहे. त्याची ही सगळी दृश्य आहे. खरं तर वसंत गीते हे नाशिक मध्येचे माजी आमदार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ते पदाधिकारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून तब्बल 40 वर्षापासून त्यांचं मुंबई नाक्यावरती शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे आणि ज्या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेचे त्याचा पक्षप्रमुख असलेले बाळासाहेब ठाकरे असतील, आनंदीजी असतील, ज्यांनी या कार्यालयातून काम बघितलं त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेलं अतिक्रमण आणि त्या कार्यालयाचं अतिक्रमण काढण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते. वसंत गीते त्यांचं मुंबई नाक्यावर जे कार्यालय आहे ते काढण्यात येऊ नये अशा प्रकारची भूमिका आणि मागणी जी आहे ती या परिसरातल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची होती. खरं तर ही जागा एसटी महामंडळाची आहे आणि म्हणून हे कार्यालय हटवलं जाऊ नये अशा प्रकारची संतप्त भावना या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र जमलेले आहे. वसंत गीते यांचं हे मुंबई नाक्यावरचं कार्यालय आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळं तणावपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतंय. आपण जर दृश्य बघितली तर नाशिक महापालिकेचे जेसीबी दाखल झालेले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण मुंबई नाका परिसरामध्ये देण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामुळे आता मुंबई नाका परिसरावर तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. वसंत गीते यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट सांगितलेलं आहे की ही कारवाई जी आहे ती राजकीय सुडातून आहे, राजकीय सूड भावनेतून अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती केली जाते. खरं तर गेली 40 वर्ष हे कार्यालय या परिसरामध्ये आहे. मात्र 10 वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळेला न्यायालयामध्ये वसंत गीते आणि त्यांचं युवक मित्रमंडळ जे आहेत ते गेलं होतं. ही सगळी परिस्थिती न्यायप्रविष्ट आहे. लक्ष्मण, कारण असं आहे की पण मग जर यातली वास्तविकता जाणून घ्यायची झाली, ठीक आहे हा विषय न्यायप्रविष्ट आहे, पण जर वास्तविकता जाणून घ्यायची झाली तर जागा ही नेमकी कोणाची आहे? तसं बघितलं किंवा कायदेशीर जर ही बाब बघितली तर ही जागा जी आहे ती एसटी महामंडळाची आहे. कारण एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून हे सगळं वसंत गीते यांचं कार्यालय आहे. पूर्वी या ठिकाणी असलेल्या जे स्थानिक जे जागा मालक आहे त्यांची ही जागा अधिग्रहित झाली होती एसटी महामंडळासाठी. तेव्हापासून जागा मालक असलेले आणि एसटी महामंडळ यांच्यामध्ये वाद होता आणि त्या काळामध्ये या जागा मालकांनी ही जागा वसंत गीते यांच्याकडे होती. त्यांचे ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे आणि त्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते देखील युवक मित्रमंडळाचे देखील पदाधिकारी आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं एसटी महामंडळ आणि ही जागा एसटी महामंडळाची होती आणि त्यामुळे आपण बघतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. एसटी महामंडळाची पुन्हा सांगतो ही एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून जागा आहे आणि एसटी महामंडळाच्या कंपाऊंडला लागून जागा असल्यामुळे मुळात हा अधिकार एसटी महामंडळाचा आहे. मात्र त्यांचं जे अतिक्रमण आहे ते रस्त्याला लागून असल्यामुळे महानगरपालिकेकडनं ही कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी होती आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेने यामध्ये पुढाकार घेतला आणि ही कारवाई जी आहे ती काढावी अशा प्रकारची भूमिका महापालिकेने घेतली होती. कारण रस्त्याच्या लगत हे कार्यालय आहे आणि रस्त्याच्या लगत असलेलं हे कार्यालय आहे त्यामुळे महानगरपालिकेनं याबाबत कारवाईसाठी पावलं उचललेली आहे. केवळ वसंत गीते यांचं कार्यालय नाही तर त्यांच्या आजूबाजूला असलेली जी छोटी मोठी दुकानं आहे ती देखील हटवली जात आहे. मात्र प्रश्न हाच आहे की नाशिक शहरामध्ये इतरत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना याच कार्यालयावर अतिक्रमण का केलं जात आहे असा सवाल उपस्थित केला गेला. काही वेळापूर्वी वसंत गीते यांनी न्यूज 18 लोकमतशी ज्यावेळेला ते बोलले त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला, युतीला पराभव स्वीकारावा लागला आणि ठाकरेंची शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी ताकदीनं काम केलं आणि त्याचा जो त्यांना त्रास झाला किंवा ते जे काही पराभव त्यांना स्वीकारावा लागला त्याच्या रागातून त्याच्या रोषातून अशा पद्धतीची ही सूड भावनेनं कारवाई जी आहे ती केली जाते. शहरात इतर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना अशा पद्धतीने एकाच ठिकाणी ही कारवाई का केली जाते असा सवाल देखील उपस्थित केला गेला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची भावना आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयात देखील वसंत गीते आणि त्यांचं युवक मित्रमंडळ गेलेलं आहे आणि न्यायालयात देखील ही बाब मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा कुठल्याही प्रकारचा आदेश नाहीये, केवळ महापालिकेचा आयुक्तांचा आदेश आहे आणि म्हणूनच जर महापालिकेचा आयुक्त आदेश देत असेल न्यायालयाचा कुठला आदेश नाही. न्यायालयाने पुढची 20 तारीख सुनावणीसाठी दिलेली आहे. मात्र असं असताना पालिका आयुक्तांनी घाईघाई जो काही आदेश काढलेला आहे त्या आदेशाला राजकीय किनारा आहे किंवा राजकीय दबावातून आयुक्तांनी हा आदेश काढला अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. लक्ष्मण, आपण अधिक याबद्दल बोलत राहू पण याबद्दल काही प्रतिक्रिया आलेल्यात पाहूयात. गेली 38 वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे. बांधकाम नाहीये, शेड आहे. शेड खाली बसलेलो आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली 40 वर्ष सोडवतोय आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे. आदरणीय दिघे साहेब 4-4 दिवस या ठिकाणी बसलेले आणि या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत तिघे साहेबांबरोबर. संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली, तिथून सर्व गेलेले. असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं ज्यांचं एमडी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं, त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल. म्हणजे या बडे भाभींना हे समजायला पाहिजे, छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे. सत्ता पालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. बारामतीमध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून गोळीबार झाला. यात रणजित निंबाळकरांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर निंबाळकर यांचं कुटुंबीय आक्रमक झालं. या प्रकरणी पोलीस स्टेशन समोर जमलेल्या जमावाकडून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजनेमध्ये थेट 1500 रुपये त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्याचा GR काढला असून 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना सुरूच राहील असं देखील ते म्हणाले. नागपूरमध्ये जैन बिझनेस नेटवर्क महाकुंभचं आयोजन करण्यात आलं. 3 दिवसीय उपक्रमात उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केलं. यावेळी लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. बदलत्या काळात माध्यमांशी समन्वय साधून उद्योजकांनी प्रगतीचा मार्ग सुकर करावा असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. सोलापुरात आदिवासी आमदारांविरोधात महादेव कोळी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महादेव कोळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती, मात्र आदिवासी आमदारांच्या दबावामुळे ही मीटिंग झाली नाही. त्याचा निषेध करत राज्यातील 5 आदिवासी आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. धुळ्यातल्या जुन्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहरातील जुने धुळं आणि मुख्य पेठ भागातील सुमारे 156 इमारती धोकादायक आहेत. यापैकी बहुतेक इमारतींमध्ये भाडेकरूंचं वास्तव्य. महापालिकेनं त्यांना नोटीस बजावली असली तरी जून महिना संपत आला तरी काहीच कारवाई झालेली नाही. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर बीड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खांडे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अमरावती शहर पोलिसांच्या 74 पदांसाठी पोलीस विभागानं 2865 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती आणि त्यापैकी 1431 उमेदवार उत्तीर्ण झाले असून यातील 929 उमेदवारांची लेखी परीक्षा 7 जुलैला होणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार असून अफवांना आणि गैरप्रकारांना कोणी बळी पडू नये असं आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केलंय. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या शासकीय ITI कॉलेजमधील वर्ग शिक्षिका मनीषा खानापुरे यांनी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलच्या नावाखाली घरकाम करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी उचलून धरल्यानंतर प्राचार्य इंदिरा रणभिडकर यांनी वर्ग शिक्षिका खानापुरे यांना 2 मेमो दिलेले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी समिती नेमून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम खूप दिवसांपासून सुरू असून सिमेंट रोड खालील पाणी जाण्यासाठी पूल तयार केला गेलेला आहे. मात्र हे पाणी वाहून न जाता शेतकऱ्यांच्या शेतात शिरते आणि त्यामुळे खडसंगी परिसरात शेतकऱ्यांचं नुकसान होत असून प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. नांदेड शहरातील कचरा संकलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्कॅनिफाय कोड उपक्रम सुरू केला आणि या प्रणाली अंतर्गत प्रत्येक घरावर स्कॅन कोड पाटी लावली जाते आणि या माध्यमातून कचरा संकलनाची माहिती पालिकेला कळणार आहे. धुळे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या भुयारी गटाराच्या कामाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुयारी गटारीच्या कामाच्या ठिकाणी JCBवर चढत जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी भुयारी गटारीचं काम करणाऱ्या ठेकेदारासह महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. बुलढाण्यातील खामगावच्या लेआउटमध्ये बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये या मागणीकरता MIMने आंदोलन केलं आणि बांधकामाला परवानगी दिल्यास स्मशानभूमीला धोका निर्माण होणार असल्यानं MIMचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं साकारलेलं टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुलं होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारं CISFचं मनुष्यबळ गृह विभागाकडून मंजूर करण्यात आलं. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौकातील 104 वर्ष जुन्या रेल्वेच्या धोकादायक पुलावरून आजही रहदारी सुरूच असल्याचं दिसून येतं आणि या पुलासाठी निधीची तरतूद करूनही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. गेल्या 15 दिवसांपासून रेल्वे प्रशासनानं इथं बॅरिकेड लावल्यामुळे सोलापूर कोल्हापूर ठिकाणी जाणारी जड वाहतूक बंद झाली. भिवंडीच्या नारपोलीत पावसानं घराची भिंत आणि छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. नारपोलीतील राजाराम पाटील चाळीत राहणाऱ्या विमल सहा या 35 वर्षीय व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मीरा भाईंदरमधील अवैध बारवर दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे. अवैध बांधकामांना यापूर्वी संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी जी ते नागरिकांकडून केली जाते. तडीबरीचं उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नवघर पोलिसांनी अटक केलेली आहे. शिवप्रसाद शेट्टी असं त्याचं नाव असून 2011 ते 2024 दरम्यान त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.